दरम्यान मनसे म्हणजे काही एमआयएम नाही, त्यामुळे ते आमच्या बरोबर आले तर काय हरकत आहे, असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय. तसंच भाजप सुद्धा सत्तेत असल्याचं म्हस्के म्हणाले. यावरती शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मनसे सोबत आली तर स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आमच्या सोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय एमआयएम नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं. त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलची राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्कीच स्वागत करू. मनसेला काय पाहिजे? डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मनसे तसा आमचा जवळचा मित्र सुद्धा राहिलेला आहे, म्हणून त्यांनी जवळ येणं हे स्वाभाविक होईल, त्याच्यात काही गैरपण नाही. म्हणून याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये, आमच्या युतीमध्ये काही फरक होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. शिवसेना भाजप एकत्रितच आहेत. म्हणून आता मनसे आली, आता काहीतरी जुळवाजुळवा होईल, आणखीन काही फोडाफोडी होतील, मग काहीतरी वेगळी आम्ही सत्ता स्थापन करू, असं कोणताही प्रकार नाही. म्हणून हा गैरसमज जो झालाय ना, जो काही पसरवला जातोय, हे अत्यंत चुकीचं आहे. आमचा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.